केलेला त्याग आहे, त्यांनी केलेला परिश्रम आहे आणि वेळप्रसंगी आपल्यामधनं जी जी साथ आहे याचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे. त्या माणसाला जी परिस्थिती असते त्या माणसाला त्याची कल्पना असते की हा लाभायचा त्यांनी त्यांनी या सर्व संघर्षामध्ये वेळप्रसंगी आपला आजारपण आपल्या घरातले सगळे कौटुंबिक सगळे नातेवाईक मंडळी यांच्याकडे सुद्धा काही प्रमाणात त्यांचं संपूर्ण लक्ष देऊन बाबासाहेबांकडे बघून त्यांनी सर्व या सगळ्या त्रासाची कृती जाणून त्यांना होऊन गेलेलं आहे, त्यांच्या कार्याला होऊन गेलेलं आहे. त्यांना जास्तीत जास्त सहकार्य मिळेल यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. हे प्रसंगी सतत आला अपेक्षा सोडल्या त्यांच्या त्यागाला निश्चितच कुठल्याही प्रकारचे पद्धत त्यांचे पूर्ण करता येणार नाहीत. आपण महानगरपालिकेच्या वतीने पत्र देखील दिलेले आहे की त्यागमूर्ती माता रमाई यांचा समावेश भारतीय आपल्या महाराष्ट्र शासनाची यादीमध्ये करावा. तसं आज या निमित्ताने एवढं सांगू शकतो तो समावेश आज न उद्या होईल, पण त्यागमूर्ती माता रमाईंच्या पुण्यतिथीचा दिवस देखील आपण सर्व शासनाच्या कार्यालयात साजरा होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. यासाठी महानगरपालिकेकडनं लागलेले सहकार्य करण्याचे आहे. मध्यंतरी सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी बोललो की राज्यपाल महोदय यांच्या आभासी असतं. राज्यपाल महोदय जेव्हा पुण्याला त्यांच्या भवनामध्ये येतील तेव्हा त्यांची वेळ घेऊन आपण सर्व स्वतः जाऊ. त्यांना एक निवेदन देऊ. जयंतीप्रमाणे जयंतीचा आज या एक मला 5-6 महिन्यात त्यांचा आदेश निघेल. जर डिसेंबरला आदेश निघतो तसं जयंतीचा निघेल त्याप्रमाणे आपण पुण्यतिथीचा देखील घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या प्रयत्नामुळं संपूर्ण महाराष्ट्रात जयंती आणि पुण्यतिथी सर्व शासकीय कार्यालयामध्ये साजरी होईल यासाठी प्रयत्न करू. पुन्हा एकदा मी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या त्यागाला त्यांच्या परिश्रमाला आणि त्यांच्या कार्याला वंदन करतो.